नमस्कार. लतास क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तोंडात टाकताच विरघळणारे पण चिकट न होणारे असे उकडीचे मोदक बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता प्लीज बघत राहा. कसे करायचे अशा प्रकारचे उकडीचे मोदक. उकडीचे मोदक करण्यासाठी मी पहिला सारण करणार आहे मोदकाच्या हातला. त्यासाठी मी एक नारळ घेतला आहे, तो इथे किसून घेतला आहे बघा. आता ते बघूया किती त्याचं किस झालं आहे. तो ह्या वाटीच्या मेजरने मी बघणार आहे. तर आता ही 1 वाटी झाले आणि आता अजून किती होते बघूया. तर इथं 2 वाटी हा किस झालेला आहे आपला. तर मोदकाच्या सारणासाठी मी खोबरं किसून घेतलं आहे. आता मोदकासाठी मी पीठ तयार करणार आहे, ते पण मोजून घ्यायचं आहे. म्हणून मी एका ताटात हे चाळून घेते. आता चाळून झालेलं आहे पीठ, मोजते बघते किती होते ते. एक स्टीलचा बाऊल घेतला आहे, त्यामध्ये बघते कसं होतं आहे ते तेवढं. आता माझा हा 1 बाऊल पीठ झालेला आहे. हे बघू शकता तुम्ही, हा 1 बाऊल पीठ झालेला आहे माझा. आता मी इथं गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. हे बघा, 1 वाटी पीठ घेतलं आहे मी. त्यासाठी 1 वाटी पाणी घेणार आहे. 1 वाटी पिठासाठी 1 वाटीच पाणी घ्यायचं आहे आपल्याला. पाण्यात थोडं मीठ टाकायचं आहे. गॅस चालू केलेलं आहे मी ऑलरेडी. थोडं पाणी गरम झालं की एवढंच तूप घ्यायचं आहे, जास्त तूप घ्यायचं नाही. किंचितसं तूप घ्यायचं आहे. गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. असं पाण्याला चांगली उकळ आलेली आहे ही बघा. पाण्याला उकळ आल्यावर मी आता त्याच्यामध्ये आपण जे पीठ घेतलेलं मी ते तांदळाचं, ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, या अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. एखाद्या लाटणी किंवा मी लाटणीच्या साहाय्याने करते. तुमच्याकडे कोणतं मोठं काय हे असेल म्हणजे खाली चिकटू नये म्हणून व्यवस्थित असं ढवळायचं आहे. आणि हे बघा, हे असं ढवळून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूनी व्यवस्थित त्याची उकळ झाली पाहिजे, म्हणून असं सगळ्या बाजूंनी व्यवस्थित ढवळायचं आहे. आणि झाकण लावून थोडा वेळ ठेवायचं आहे. सारण तयार करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस चालू केला आहे. कढई गरम झाल्यावर थोडासा तूप टाकायचं आहे, पाऊण चमचा तूप टाकल्यावर लगेचच आपल्याला त्यामध्ये खोबऱ्याचं कीस घालायचं आहे. आणि सगळ्या खोबऱ्याला ते मिक्स होईल असं हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, त्याला खोबऱ्याला लागेल असं. हलवून खोबऱ्याला चांगलं तूप हलवून घेतलं की गूळ टाकायचं आहे. मी 2 वाटी कीस घेतलेला, त्यासाठी 1 वाटी हा गूळ मी किसून घेतला आहे. पण तेवढा मी घालणार नाही, आधी मी थोडा घालणार आहे. नंतर मग लागलं तर मग मी नंतर घालणार आहे. पण आता मी थोडं घालून हे मिश्रण एकजीव करून घेते. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हे आपल्याला सारण व्हायला कमीत कमी 8 मिनटं तरी लागतात. चांगलं शिजवून घ्यायचं आहे. असं परतून शिजवून घ्यायचं आहे. त्याला खाली लागू नये म्हणून सारखं परतत राहायचं आहे. हे असं बघा, अशा प्रकारे परतत राहायचं आहे. आता या ठिकाणी मी 1 चिमूटभर मीठ टाकणार आहे त्यामध्ये. हे बघा, 1 चिमूटभर मीठ टाकलं आहे त्यामध्ये. आता हे मीठ परत आपल्याला सगळ्या सारणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी सारण बघा चांगलं शिजलेलं आहे. मला थोडा गूळ कमी वाटतो आहे, म्हणून मी अजून त्यातला थोडा गूळ टाकून परत आता चांगलं शिजवणार आहे. गूळ चिकी गूळ होता म्हणून तो लाल दिसतो आहे. आता यामध्ये मी वेलची पावडर टाकले आणि जायफळ किसून टाकायचं आहे. वेलची आणि जायफळ टाकून झालं की परत मिश्रण चांगलं हलवायचं आहे, परतायचं आहे.
त्यामध्ये हे बघा चांगलं शिजत आलेलं आहे आता ते चिकी गुळामुळं ते मिश्रण लालसर दिसतं आहे. आता छान शिजलेलं आहे. आता मी यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहेत. म्हणजे फक्त काजू आणि बदाम बारीक चिरून घेतलेले आहेत, एकदम छोटे छोटे बदाम भिजवलेले, त्याच्यामुळे चांगले मऊसूत झाल्यामुळे छान बारीक झालेले ते बघा, तुम्ही बघू शकता किती बारीक तुकडे केलेले आहेत मी. आता हे पण चांगलं एकजीव करायचं आहे आपल्याला. हे असं एकजीव झालं की चांगलं ओले होते म्हणून जरा चांगले शिजून द्यायचे आहेत त्याच्यामध्ये. त्यातला पाण्याचा अंश काढून टाकायचा आहे. आता हे आपलं झालेलं मिश्रण गॅस बंद करायचे आहे आणि मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे. आता आपला मोदकाचं सारण तयार झालं आहे. आता आपण जे पीठ मगाशी उकड काढलेली पिठाची ते बघूया जरा. पीठ मळून घेऊया. या गरम आहे अजून बघा, पीठ झाकून ठेवलेलं म्हणून गरम आहे. आता मी ते ताटात काढून घेते परातीमध्ये आणि परातीमध्ये ते गुठळ्या सगळ्या अशा व्यवस्थित मोडून व्यवस्थित सुटसुटीत करून घ्यायचं आहे पीठ. हे आता सुटसुटीत झालेलं आहे बघा, पीठ सगळं सुटसुटीत झालं. आता मी त्याला व्यवस्थित चांगलं मळून घेणार आहे. हे सगळं असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ. थोडं थोडं जसं लागेल तसा पाणी टाकून मळून घ्यायचं आहे पीठ. आता हे होत आलं आहे. पीठ जरा चांगलं मळायचं आहे जेणेकरून आपल्या मोदक मऊ होतील एकदम. म्हणून पीठ मळायला वेळ लागणार आहे. वेळ लागला तरी चालेल, पण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्याला. एक 10 मिनटं लागतात पीठ मळायला, तरी पण ते गरम असल्यापासून हे असं व्यवस्थित पीठ मळायला. आता पीठ मळून झालेलं आहे. मी याचे 4 गोळे करून घेणार आहे मोदक करण्यासाठी. हे बघा, हे असे मी 4 गोळे करून घेतलेत त्याचे. मी 4 गोळे घेतलेले, त्यातला एक गोळा घेतला आहे आणि त्याची मोठी आपल्याला चपातीसारखी लाटायची आहे. असं लाटून घ्यायचं आपल्याला, एकदम पातळ लाटायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पातळ लाटायची आपल्याला पोळी आणि त्याच्या अशा पाळ्या पाडून घ्यायच्या आहेत पुऱ्यासारख्या. हे बघा, मी छोटी वाटी घेतली, छोटे मोदक करणार आहे म्हणून हे असे एवढी पातळ झाली पाहिजे. याच्या मी 4 करणार आहे, 4 होणार आहेत. आता या एका पोळीच्या 4 झालेल्या आहेत पाळ्या. आता मी सगळ्याच करून घेते. 4ही गोळ्यांचे मी करून घेणार आता असे. हे बघा, मी 21 मोदक करणार आहे म्हणून 21 मोदकसाठी 21 अशा पुऱ्या किंवा पाळ्या अशा काढून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या. आता मी ते एक चाळण घेतलेली आहे. हे बघा, ही चाळण घेतलेली आहे मी. त्याला आता तेल लावून घेणार आहे. तेल लावून घेतलं आहे. हे वाटीवर ठेवते कारण तेल खाली लागू नये म्हणून. आता मी मोदक तयार करायला घेणार आहे. मग ते आधी सारणाचं भांडं घेतलं इकडे. ही चाळण तिकडे जरा सारते आणि आता मोदक करायला घेते. हे बघा, हे असं हातात मोदक घेतलेलं आहे, पाळी घेतलेली आहे छोटी आणि त्याच्यामध्ये सारण घेऊन आपल्याला मोदक तयार करायला घ्यायचे आहेत. असे दुमडायचे आहेत हळूहळू सगळं. अशा प्रकारे असे हे बघा, हे अशा हाताने एकत्र करायचं आहे, गोल फिरवून घ्यायचं आहे असं आणि अशा तऱ्हेने ही आपली मोदक तयार आहे. आता एक मोदक तयार झाला आहे माझा. अशा प्रकारे मी आता इथे
सगळे 21 मोदक करून घेणार आहे. आता माझे इथे 21 मोदक झालेले आहेत. मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे. कढईमध्ये मी ते आता कढईवर ठेवलेले आहेत. आता तुम्हाला डायरेक्ट कढईवर ठेवलेले दिसत आहेत कारण माझ्याकडून एक व्हिडिओ डिलीट झाला. आता मी हे झाकण ठेवून वाफेवर 20 मिनटं शिजवून घेणार आहे. 20 मिनटं झालीत. आता बघूया. मोदक छान शिजलेले आहेत. तुम्ही बघताय वाफा जाताना दिसत आहेत. आता थंड झाल्यावर त्याला आपण काढून घेऊया. तर आता इथे मोदक थंड झालेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. मी ताटात घेतलेले आहेत, छोट्या ताटात. अजिबात चिकट नाही आहेत. तुम्हाला चिकट दिसत नाही आहे. मी आता इथे खाऊन दाखवणार नाही आहे, पण हे मोदक खाल्ले तर तुम्हाला तोंडात विरघळतील असे मोदक झालेले आहेत. तुम्ही ही कृती घरात करून बघा, नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. टाटा, बाय बाय.